नमस्कार. मी डॉक्टर प्रसाद रामभाऊ उंबरकर, मेंदू आणि मणका तज्ज्ञ. आज आपण कॉमनली विचारल्या जाणाऱ्या मेंदूविषयीच्या काही जे कॉमन प्रश्न आहेत, त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम आम्हाला जे प्रश्न विचारले जातात, की ब्रेन हेमोरेज काय असतं? तर बेसिकली ब्रेन हेमोरेज हा एक पॅरालिसिसचाच एक भाग आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः हा आजार जो आहे तो बी-पी वाढल्यामुळं होतो. जो बी-पी 190, 200, 220च्या वर जर गेला तर मेंदूतली एक रक्तवाहिनी असते. ती फुटल्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि त्याला आपण ब्रेन हेमरेज म्हणू शकतो. हा जवळ-जवळ एक 70 ते 80% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम असतो बी-पी वाढल्यामुळे. दुसरा जो भाग असतो तो म्हणजे रक्तवाहिनीला जर एखादा फुगा असेल, त्याला आपण ॲन्युरिझम असं म्हणतो. तो फुटल्याने देखील हा आजार होऊ शकतो. दुसरं असतं काही रक्तवाहिन्या असतात, अशुद्ध रक्तवाहिन्या. ते फुटल्यामुळं सुद्धा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो किंवा जे एजेड लोकं असतात, वयवर्ष 40-45च्या पुढचे, त्यांच्या डोक्याला जर 2 किंवा 3 महिन्यापूर्वी काही मार लागला असेल, तर हळू मेंदूमध्ये रक्तस्राव होत असतो. त्याला आपण क्रोनिक सबड्युरल हेमॅटोमा असं म्हणतो. तोही मेंदूच्या मध्ये रक्तस्राव होऊनच झालेला आजार असतो. मोस्टली जे ब्रेन हेमोरेज असतं, जे बी-पी वाढून होतं, त्याचे जे पेशंट असतात ते पॅरालिसिससारखेच काही सिम्प्टम्स घेऊन येतात. उदाहरणार्थ एका हातापायाला मुंग्या येणे किंवा वाचा जाणे किंवा खूप डोकं दुखणे किंवा किंबहुना फिटही येणे. हे काही सिम्प्टम्स असतात ह्या आजाराचे. असं जर असेल तर मग आपण पेशंटचे सीटी स्कॅन करून किंवा MRI करून मेंदूमध्ये कुठे रक्तस्राव आहे की नाही आपण बघू शकतो. दुसरं जे असतं त्याला आपण ॲन्युरिझमल ब्लीड म्हणतो. म्हणजे रक्तवाहिनीला जो फुगा येतो. ह्या आजाराच्या लोकांना खूप डोकं दुखतं. त्याला आपण थंडर हेडेक असं म्हणतो आमच्या भाषेमध्ये. म्हणजे असह्य हेडेक असतं हे. तर किंवा मग पेशंट अचानक बेशुद्ध होतो, उलट्या होतात आणि मग तो हॉस्पिटलमध्ये येतो. अशा वेळेस आपण जर MRI किंवा CT स्कॅन केला तर मेंदूमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला रक्तस्राव दिसतात आणि त्या पद्धतीने मग आपण त्यांची ट्रीटमेंट करतो. काही जे थोडे पेशंट असतात त्यांना चालण्यामध्ये वगैरे तोल जातो किंवा डोकं दुखतं. काही हे देखील ब्लिडिंग झाल्यामुळे असे पेशंट सिम्प्टम्स घेऊन आपल्याकडे येतात.